नमस्कार. संस्कृत संस्कृती संवर्धन संघातर्फे आयोजित केलेल्या पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा 2024 या स्पर्धेमध्ये मी ज्ञानराज रुपाली विठ्ठल भाले गट क्रमांक 5 मधून सहभागी होत आहे. माझा पहिला श्लोक भगवद्गीतेतील अध्याय 12 भक्तियोग यातून घेतलेला आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तुपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. अर्थ: श्री भगवान म्हणाले, जे लोक माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात व माझ्या ठायी मन स्थिर करून माझी भक्ती करतात व जे नेहमी माझेच ध्यान करत असतात, हे पार्था, त्यांचा मी या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करतो. माझा दुसरा श्लोक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी रचलेल्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथातील पहिल्या अध्यायातील आहे. संभाजी महाराजांनी हा श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुती रूपाने रचलेला आहे. येन क्षोणीतले कलाव विकले बुद्धावतारं गते गोपालेखिल वर्ण धर्मनिचये म्लेच्छै समासादिते भूयस्तत्परिपालनाय सकलान् जित्वा सुरद्वेषिणः स्वे स्वे वर्णपथे चिरेण भीता विप्रादिवर्णः क्रमात्. अर्थ: या भूतलावर सर्वपणे कलियुग अवतरले होते. बुद्ध अवताराची समाप्ती झाली होती व सर्व धर्माचे स्वामी असणारे असे श्रीकृष्ण यांनी देखील त्यांच्या अवताराची समाप्ती केली होती. सर्वत्र म्लेच्छांनी काहूर माजवले होते. अशा भीषण परिस्थितीतच देवा धर्माचा नाश करणाऱ्या शत्रूंना जिंकून श्री शिवछत्रपतींनी पृथ्वीवर धर्मरक्षण या हेतूने सर्व विद्वान लोकांना व सर्व लोकांना कर्तव्यपूर्तीच्या मार्गी लावले. धन्यवाद.